देशामध्ये परीक्षा सुरू झाली की विद्यार्थ्यांपेक्षा जास्त उत्सुकता आता पेपर फुटीच्याच बातम्यांची असते। जवळपास प्रत्येक मोठ्या परीक्षेच्या आधी किंवा परीक्षेच्या दरम्यान पेपर फुटल्याच्या घटना समोर येतात। लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि या सगळ्या परीक्षांना सामोरं जातात, पण काही मोजक्या भ्रष्ट हातांमुळे त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीवरती पाणी फेरलं जात आहे। उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे अर्थातच टीईटी परीक्षेच्या आधीच पेपर फुटला आणि यामुळे उद्याची परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आली आहे। या टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सध्या फरार आहे। मात्र याच प्रकरणामध्ये 3 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली। 3घांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढचा तपास सुरू आहे। सरकार दरवेळी सुरक्षा व्यवस्था, पेपर फुटी न होण्याचे, गळती रोखण्याचे मोठमोठे दावे करतं, पण प्रत्येक वेळेला हे सगळे दावे फोल ठरतात। प्रश्न असा आहे की पेपर फोडणारे इतके शक्तिशाली आहेत की सरकारच त्यांच्या पुढे हतबल होत आहे का? पेपर हा छापखान्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत अनेक टप्प्यांमधून जात असतो, मग ही गळती नेमकी कुठे होते? यंत्रणेमधील कोणत्या दुव्यावरती भ्रष्टाचाराची कीड बसली आहे? ज्यांच्या हातामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच व्यवस्थेमध्ये ही भेग पडतीये का? हा प्रश्न आता प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्याच्या मनात आहे। महाराष्ट्र में जैसे नीट का लीक हुआ, अभी टेट का लीक हो रहा है, तो ये गलत हो रहा है। ऐसा नहीं होना चाहिए। इससे स्टूडेंट या हम टीचर्स जो तैयारी करके दे रहे हैं, हम पे कहीं ना कहीं मानसिक तौर पे हम पे एक दबाव भी डाल रहा है, और जो भी ये सब कर रहा है उनको कड़ी से कड़ी उसकी अच्छे से जांच और उनको पनिशमेंट मिलना चाहिए। स्कूल संभालना, टीचिंग करना, साथ में घर संभालना और उसके बाद पढ़ाई करना, तो ये तीसरी जिम्मेदारी है हमारे ऊपर। उसके बावजूद हम मेहनत कर भी रहे हैं। गवर्नमेंट ने जो हमारे ऊपर एक थोप दिया है कि भाई अब टीचर को एग्ज़ाम देना है, वो भी हम तैयारी भी कर रहे हैं। उसके बावजूद ये पेपर लीक होने का प्रेशर, मतलब ये एक कहते हैं ना कि हमारा आत्मविश्वास इसमें डगमगा जा रहा है। ऊपर से ये जो पेपर का खर्चा है वो कौन उठाने वाला है? हम ही वहन करने वाले हैं। जो टैक्सेस है फिर हम पे इम्प्लाई कर दी जाएंगे। ह्यांनी स्पर्धा लावली पेपर फोडण्याची। त्यांनी नीटचा पेपर फोडला, टीईटीचा पेपर फोडला आहे। 2 वर्षापूर्वी सरळ सेवेची एक्झाम झाली होत्या, त्याच्यामध्ये सावळा गोंधळ केला ह्यांनी। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारनं केलेलंच आहे। तरी शेतकऱ्याच्या गळ्याला फास लावलाय ते लावलाय, शेतकऱ्याच्या मुलाला पण फास लावण्याचा प्रयत्न चालू आहे याच्यामधून। पेपर जे फुटतोय त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दुविधा परिस्थिती निर्माण आहे आणि त्यानंतर आत्ताची सध्याची जे टीईटी पेपर जे फुटलंय, मला वाटते त्यामध्ये खाजगी बॉडी जास्तीत जास्त म्हणजे पेपर कंडक्ट करण्यासाठी भिवंडीसारख्या शहरामध्ये जरी प्रश्नपत्रिका सापडत असेल त्याला जबाबदार कोण आहे? आता शिक्षकांना सुद्धा हे भावी शिक्षक सुद्धा हे पेपर फुटल्यामुळे आत्महत्या उद्या होतील का याची भीती आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्याला वाटते। एमबीबीएस झालेल्या डॉक्टराला तुम्ही 15 वर्षांनी अजून एकदा एमबीबीएस ची परीक्षा द्यायला लावा, तो होऊ शकतो का पास? आयपीएस झालेल्याला तुम्ही आयपीएस ची एक्झाम द्यायला लावा, तुम्ही पास होऊ शकतो का? नाही। तरी हे सर्व शिक्षक सोडून आज देश घडवणारा माझा शिक्षक या सर्व गोष्टी करून एक्झामला देतो। तुम्ही वायुसेनेची मदत घेतली या टीईटी पेपरसाठी न फुटण्यासाठी, पण तरी सुद्धा मदत घेऊन आज पहाटे 5ला पेपर फुटतो। काय चालू आहे या देशात? भावी शिक्षक आहेत, होणार होते ते, त्या शिक्षकांनी एक्झामला एक्झाम देणं हे योग्य आहे। पण जे ऑलरेडी शिक्षक आहेत, शिक्षक म्हणून काम करतात, त्यांना मान्यता आहे, त्यांना सुद्धा ही एक्झाम द्यावी लागते आहे। आणि मग त्यांनी काय दोन्ही गोष्टीच्या रोलमध्ये दोन्ही गोष्टी कशा साध्य करायच्या? त्यांनी मानसिक आणि आर्थिक आणि त्यांना काही लोकांनी परीक्षा संदर्भात परीक्षा सेंटर असल्यामुळे तिकीटही काढलेलं आहे। काही लोकांनी गावाकडे काम सोडून आलेलं आहे। मग त्यांचं आर्थिक कोंडी आणि मानसिक कोंडी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आमच्याकडे तर परिस्थिती अशी आहे, आमचे एक शिक्षक आहेत, त्यांच्या मुलांचा पेपर फुटला। त्यांचा पेपर होता नीटचा आणि आता ते स्वतः आई वडील स्वतः शिक्षक आहेत, आज त्यांचाही पेपर फुटला। ते मला बोलले की आज सर आता कसं, म्हणजे मुलाचा पेपर फुटला, आमचा पेपर फुटला, सगळं डिप्रेशन मध्ये आहेत। त्यामुळे आता यावर काहीतरी कठोर कारवाई 100% झालीच पाहिजे। जे विद्यार्थी याच्यामध्ये अभ्यास करून जे पेपर देत आहेत, असा जर पेपर फुटला तर त्यांचं मन म्हणेल का अभ्यास करायचं? म्हणजे कुणावर भरोसा करायचा? शिक्षण मंत्र्यावर भरोसा राहिला नाही, शासनावर भरोसा राहिला नाही, म्हणजे नेमका भरोसा करायचा कुणावर? पेपर फुटी करणाऱ्या लोकांवर अति कठोर आणि अति दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी फार मेहनत घेऊन या पेपरची तयारी केली होती। एकदम कठोर काहीतरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे आणि टीईटी पेपर फोडणाऱ्या लोकांवर अति कठोर कारवाई झाली पाहिजे। तर टीईटीच्या परीक्षेचा पेपर हा नेमका कसा फुटलाय यावरती देखील एक नजर टाकूया। ठाण्यामधल्या भिवंडीमधून टीईटीच्या परीक्षेचा पेपर फुटला।
कोनगावमधील डायमंड हॉटेलमध्ये आरोपी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोनगाव पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं, मात्र तोपर्यंत संशयित हे पसार झाले होते. पोलिसांनी सहार विमानतळ परिसरामधून 3 जणांना ताब्यात घेतलं. उद्या होणाऱ्या टीईटी पेपरचे 4 सेट आरोपींकडे सापडले. टीईटी पेपरची 1.5 कोटी रुपयांना विक्री सुरू होती. आरोपी टीईटीचे पेपर सेट घेऊन दिल्लीवरून भिवंडीमध्ये आले होते. एक आरोपी हरियाणाचा आहे आणि 2 आरोपी बिहारचे आहेत. मुख्य आरोपी यामधला जो सूत्रधार आहे तो फरार आहे. तर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी नेमकी कशी अटक केली आणि त्यांच्याकडे टीईटीच्या किती प्रश्नपत्रिका सापडल्या या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. बघूया. 3 लोक हे पेपर विकण्यासाठी, जो उद्या होणार आहे टीईटीचा पेपर विकण्यासाठी आलेले आहे, त्यांना आढळले. त्यांना जे पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला. ते 3 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले. त्याचबरोबर इतर वस्तू, मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं. 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं. उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली. त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता. त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते. पेपर फोडणारी आणि हे पेपर विकणारी ही सगळी रॅकेट्स इतकी निर्धास्त कशी काय? प्रश्नपत्रिका या लाखो रुपयांमध्ये आणि कोट्यवधी रुपयांमध्ये विकल्या जातात. सोशल मीडियावरती फिरतात, मेसेजिंग ॲपवरती पोहोचतात, पण आपल्या यंत्रणांना या कशाचाच थांगपत्ता लागत नाही. हा सगळा निष्काळजीपणा आहे की आपल्या व्यवस्थेमधल्या काही लोकांचं संगनमत आहे, असा सवालही विरोधकांनी विचारलाय. मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय? टीईटीचा पेपर फुटतो कसा? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही. म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती, त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही. नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथे राजीनामा हा दिलाच पाहिजे. ते फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत. तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ हा नक्कीच निषेधार्ह आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो. हे जे कोणी गुन्हेगार आहेत, मला वाटतं यांना कडक शासन नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पाहिजे. कारण अशी हिंमत पुन्हा कधी कुणी करू नये. कारण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक पेपर फुटीच्या नंतर चौकशी समित्या बसतात, SIT स्थापन होते, काही दलालांना अटक होते, पण पुन्हा एकदा मागचे पाढे 55. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे काय तर कारवाईचा धाकच उरलेला नाहीये की मूळ सूत्रधार आजही कायद्याच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांवरती जे तुमच्या आमच्या मनात आहेत, या सगळ्यावरती सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे बघूया. याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. काल मात्र काही अनोळखी इस्मांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली. तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी
त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा TET संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं. ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं होण्याकरिता उद्याची TET परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनंच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल. या सगळ्याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो प्रामाणिक विद्यार्थ्यांना. वर्षभराचा अभ्यास, आपापल्या कुटुंबाच्या अपेक्षा, आर्थिक कष्ट, मानसिक ताणतणाव हे सगळं एका पेपर फुटीमुळे व्यर्थ ठरतं. परीक्षा रद्द होते, पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाते आणि या सगळ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती पुन्हा एकदा ताणाचा डोंगर कोसळतो. या सगळ्याची किंमत नेमकी कोण मोजणार असा सवाल सध्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विचारलाय. आता हे सिद्ध झालेले आहे की भाजपचं सरकार केंद्रात असो किंवा राज्यात असो कुठलाही पेपर फुटल्याशिवाय किंवा रद्द केल्याशिवाय घेऊ शकत नाही. ही एक गोष्ट सिद्ध झालेली आहे. हे लोक प्रत्येक वेळी म्हणतात डबल इंजिनचं सरकार. हे डबल इंजिन डबल लीक आहे. केंद्रात यांचा नीट लीक होतो आणि राज्यात यांचा TET लीक होतो.